वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी चना मसाला। तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप छान वितळल्यानंतर गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे जिरं, मोहरी आणि 1 कांदा घातलेला आहे कट करून। तर कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आहे थोडासा। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बॉईल केलेले चणे। तर चणे मी अगोदरच रात्रभर भिजवून सकाळी मीठ घालून बॉईल केलेले आहेत आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण अगोदरच आपण चणे बॉईल करताना मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर मस्त असा आपला चना मसाला तयार झालेला आहे। सर्व करताना आपण यामध्ये लिंबू, काकडी, टोमॅटो ॲड करू शकतो। तर अशा पद्धतीने सोपा नाश्ता तयार झालेला आहे। बाय बाय।